आणि आता पाहूया रेल्वे अपघातासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुष्पक एक्सप्रेसमध्ये चेन पुलिंग झाल्यानंतर रेल्वेचे इमर्जन्सी ब्रेक लावले। दरम्यान आगीची अफवा पसरल्याने एका डब्यातील 35 ते 40 प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। यातच समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं। रेल्वे पीआरओ स्वप्नील लीलांची माहिती। ट्रेनमध्ये आलेल्या एका चहावाल्याने आग लावल्याचं सांगितलं आणि आग लागल्याची माहिती पसरताच ट्रेनमध्ये चेन पुलिंग करण्यात आली। दरम्यान शेजारील ट्रॅकवरून आलेल्या ट्रेनने रुळांवर उतरलेल्या प्रवाशांना धडक दिली। चहावाल्यानं सांगितलं रेल्वेत आग लागली। हे ऐकून घाबरून प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या। पुष्पकमधील रेल्वे प्रवाशांची माहिती। बंगळुरू एक्सप्रेस वेळेवर थांबली नसती तर सर्वांना जीव गमवावा लागला असता। बंगळुरू एक्सप्रेसनं पुष्पकच्या 3 डब्यांनाच क्रॉस केलं होतं। जखमी प्रवाशांची माहिती। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळाची पाहणी, बचाव कार्याचा महाजनांकडून आढावा, प्रशासनाला सर्वतोपरी प्रवाशांना मदत करण्याचे आदेश। पुष्पक एक्सप्रेस अपघातात 30 ते 40 प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारल्याचा अंदाज। जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती।